राज्यात इंधनाचा तुटवडा. सामान्य जनता त्रस्त. पेट्रोल पंपावर लांब लचक रांगा. हिट अँड रन कायदा नेमका काय? राज्यासह देशभरातील इंधन टँकर चालकांनी संप पुकारलाय. केंद्र सरकारनं हिट अँड रन कायद्याद्वारे अपघातासंबंधी जाचक घातल्याचा आरोप करत इंधन टँकर चालक संपावर गेले. इंधन टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरात अनेक पेट्रोल पंपांवरील इंधनाचा साठा संपला. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक जागी मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी इंधन टँकर चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. हिट अँड रन कायद्यात केंद्र सरकारनं केलेल्या बदलांमुळे हे टँकर चालक रस्त्यावर उतरलेत. हिट अँड रन म्हणजे अपघात झाल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून जातो. हिट अँड रनच्या जुन्या कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये चालकाला जामीन मिळायचा आणि जास्तीत जास्त 2 वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. मात्र नव्या कायद्यानुसार नव्यानं तयार करण्यात आलेल्या हिट अँड रन कायद्याचा कलम 104 मध्ये समावेश करण्यात आलाय. कलम 104 अनुसार चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाला जास्तीत जास्त 7 लाखांचा दंड ठोठावला जाईल. कलम 104 ब नुसार अपघात झाला आणि वाहनाला धडक दिल्यानंतर चालक स्वतः किंवा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. हमको एक चीज यही मांग है, आप कुछ भी करो, पब्लिक के लिए भी कुछ करो ना, कि अगर मैं पेशेंट को उठा के ले जाने के लिए गाड़ी खड़ा हुआ, हमको जो पब्लिक मारेगी उसके ऊपर भी 20 लाख रुपए जुर्माना लगाओ, उसको 20 साल की सजा लगाओ, तब तो उसके मन में कुछ डर रहेगा तो हमको मारेगा नहीं. केंद्र सरकारने केलेले आहे की जे 7 लाख रुपये भरायचे, 10 वर्ष सजा, हे आम्हाला मान्य नाही, की कारण की ह्या कायद्याला हम विरोध करत आहेत. हिट अँड रन कायद्याला विरोध नसून कठोर शिक्षेची जी तरतूद करण्यात आली आहे त्याला इंधन टँकर चालकांचा विरोध आहे. वाहनाची धडक बसून कोणी जखमी झालं आणि ड्रायव्हर घटनास्थळी थांबले तर जमाव हिंसक होऊन मारहाण करतो. ही बाब लक्षात घ्यावी आणि कायद्यातील जाचक कमी कराव्यात अशी टँकर चालकांची मागणी आहे. हिट अँड रन कायद्याला विरोध नसून कठोर शिक्षेची जी तरतूद करण्यात आली त्याला इंधन टँकर चालकांचा विरोध आहे. आता केंद्र सरकार याबाबत काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.